50 वर्ष जे आणीबाणीला लागलेले झालेले आहेत त्याच्यावर संविधान हत्या दिन मनवलं जात आहे, त्याबद्दल काय म्हणाल? 1950ला भारताची संविधानाची स्थापना झाल्यानंतर 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि संविधानाचं भक्षक हे जे कोणी त्यावेळेला पत्रकार असतील, त्यावेळेला सरकारच्या विरोधी आवाज करणारे लोक असतील, विरोधक असतील, ह्या सर्वांवर कारावास करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं आणि आज त्याला आपल्याला जवळजवळ संविधानाच्या भक्षक झालेले आणि आणीबाणी लावलेल्यांना आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 जून 2025ला आज 50 वर्ष पूर्ण होत झाले. अनेक त्यावेळेला म्हणजे काँग्रेस सोडून जेवढे विरोधक होते ह्या सर्वांचा आवाज दाबण्याचं काम इंदिरा गांधीने केलेलं होतं आणि निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकलेलं होतं, पत्रकारांना जेलमध्ये टाकलेलं होतं. पण 2014ला मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणीबाणीमध्ये जे कारावासमध्ये गेलेले लोक आहेत ह्यांना न्याय द्यायचं काम मोदीजींनी केलं आणि आज ज्या लोकांना जे पेन्शन रूपाने पैसे 10,000 देत होते ते आज 20,000 करण्यात आले. त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते, धन्यवाद करते. आणीबाणीच्या वेळेला जे जेलमध्ये गेलेले त्याच्यातले अनेक लोक आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु जे काही लोक आपल्याकडे आहेत त्या सर्वांचं मी नतमस्तक होऊन त्या सर्वांना अभिनंदन करते की आपण त्यावेळेला जो कारावास भोगला तो देशाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी भोगला. त्यामुळे आजच्या आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये जे कोणी आमचे बंधू जेलमध्ये गेले होते आणि आज त्यांचा सन्मान होते त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद देते. त्याचबरोबर मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं पण अभिनंदन करते की आपण अशा लोकांना सन्मानित करत आहात. संजय राऊत आज असं म्हणत आहेत की जे आणीबाणी इंदिरा गांधीजींनी लावलं होतं ते संविधानाला गृहीत धरून होतं, पण आज अघोषित आणीबाणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत हे काय बोलतायत त्याचं पहिलं त्याने आत्मपरीक्षण करावं. कारण ज्या वेळेला बाळासाहेबांबरोबर होते त्यावेळेला संजय राऊत काय बोलत होते, आता इंदिरा गांधीच्या सुनेबरोबर म्हणजे सोनिया गांधींबरोबर ते आता एका इंडिया आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे आता ते संजय राऊत हे खरे शिवसैनिक राहिलेले नाही आहेत, ते संजय राऊत अर्धे काँग्रेसी झालेले आहेत. त्यामुळे ते सोनिया बोले, शरद पवार बोले, संजय राऊत डोले ही आता समीकरण झालेलं आहे. काल राहुल गांधीजींनी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघ आहे त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी झूठ बोले कौवा काट्याचं ट्विट केले, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? हे बघा, ज्या ज्या वेळेला राहुल गांधी स्टेटमेंट करतात त्यावेळेला भाजपचा फायदा होतो. मी म्हणते की राहुल गांधीने असं बोलत जावं, जनता आमच्याबरोबर तेवढी जोडली जाणार आहे. कारण की राहुल गांधींच्या बोलण्यावरती कुठेही तथ्य राहिलेलं नाही. जर तसं सत्य परिस्थिती असती तर मग काँग्रेसचे मतदार कसे निवडून आले, मतदारसंघ कसे काय निवडून आले? बोलता येईना त्याला अंगण वाकडं, नाचता येईना त्याला अंगण वाकडं ही जी म्हण आहे ती राहुल गांधींसाठी योग्य आहे. आणि देवेंद्रजी बोले जे ट्विट केलंय ते अगदी बरोबर त्यांना लागू होते की झूठ बोले कौवा काटे.